तर वक्फ दुरुस्ती कायद्याची वैधता आता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे। सर्वोच्च न्यायालयाकडनं केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे। केंद्राकडनं वक्फ दुरुस्ती कायद्याची माहिती मागवण्यात आली। मंदिराच्या ट्रस्टवर मुस्लिमांना घेणार का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला आहे। दरम्यान आपण बघतोय वक्फ दुरुस्ती कायद्याची आता सुप्रीम कोर्टाकडनं केंद्र सरकारला नोटीस। या कायद्यासंदर्भातली वक्फ कायद्याची वैधता सगळ्यात आधी सुप्रीम कोर्ट तपासेल आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे। आणि एक प्रश्न देखील विचारला आहे, मंदिराच्या ट्रस्टवर मुस्लिमांना घेणार का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला। तर केंद्राकडनं वक्फ दुरुस्ती कायद्याची माहिती देखील आता मागवलेली आहे। हा वक्फ दुरुस्ती कायदा नेमका केव्हापर्यंत वैध आहे हे आता सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे, त्याची वैधता तपासतील आणि सोबतच केंद्र सरकारला नोटीस या संपूर्ण कायद्याची अगदी डिटेल्ड माहिती मागवलेली आहे। मंदिराच्या ट्रस्टवर मुस्लिमांना घेणार का हा सवाल देखील कोर्टानं उपस्थित केलाय, ज्यामुळे बराच वादंग सुद्धा मध्यंतरी निर्माण झालेला होता। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। रामराजे, बिलकुल कोर्टामध्ये तारीख कोणती मिळते ते पाहणं गरजेचं आहे, परंतु केंद्राला नोटीस बजावलेली आहे आणि केंद्राकडून सर्व म्हणणं जे आहे ते मागून घेतलेलं आहे। आणि यापूर्वी कोर्टानं जे नोटिफाय केलेले आहेत वक्फ म्हणून, तर ते अद्याप डिनोटिफाय करता येणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की मग जर वक्फवर जर गैर मुस्लिम सदस्य असतील तर मग हिंदूंच्या ट्रस्टवर मग मुस्लिमांना सदस्य घेणार का, अशा पद्धतीचे पण वक्तव्य केलेले आहेत। त्याचबरोबर वक्फला कसं रजिस्टर केलं जाणार, कोणते डॉक्युमेंट लागणार आणि त्याचबरोबर वक्फला मान्यता कशी दिली जाणार या संदर्भातल्या अनेक मुद्दे होते ते उपस्थित करण्यात आलेले आहेत। तर सॉलिसिटर जनरल यांनी सुद्धा सांगितलेले की ते दान करण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी आणि त्याचबरोबर महिलांना त्यांचे अधिकार देण्याच्या संदर्भामध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे। परंतु आता यावर सखोल आता चर्चा होणार आहे आणि त्यामुळे पुढची तारीख आता कधी मिळेल ते पाहावं लागणार आहे। केंद्र सरकार आपल्या उत्तरादाखल काय सांगते ते सुद्धा बघावं लागेल। निश्चितच रामराजे, यावर आपलं लक्ष असेलच तुर्तास। धन्यवाद। दरम्यान सेक्शन 36 में और सेक्शन 83 में जो अमेंडमेंट्स हुए हैं वो अमेंडमेंट्स उनके फंडामेंटल राइट का हनन करता है। ये मुस्लिम पक्ष का दलील था कानून के हिसाब से। दूसरा उनका कहना है कि जो उनका फंडामेंटल राइट है आर्टिकल 25-26 में, यह जो संशोधित कानून है ये उसका हनन करता है। लेकिन भारत सरकार के तरफ से सॉलिसिटर जनरल और जो हम लोग जो समर्थक इस संशोधन के हैं, हम लोग के तरफ से जो सीनियर एडवोकेट्स और हम लोगों ने भी अपनी बात रखी कि जो अमेंडमेंट है वो बिल्कुल संविधान सम्मत है। और उसमें के अमेंडमेंट को जब आप देखेंगे, चाहे वो सेक्शन 3 का अमेंडमेंट हो, सेक्शन 9 का अमेंडमेंट हो, सेक्शन 14 का अमेंडमेंट हो, सेक्शन 36 का अमेंडमेंट हो, 83 में, तो कोई भी फंडामेंटल राइट का हनन नहीं हो रहा है। माननीय बेंच भी अपने ऑब्जर्वेशन में कहा कि हाँ, जो बहुत सारे अमेंडमेंट्स हैं वह ऐसा प्रतीत होता है कि संविधान के अनुसार है, लेकिन उनका जो यूजर का जो डेफिनेशन है उस पर कोर्ट कुछ क्लैरिफिकेशन चाह रही थी। साथ ही साथ कोर्ट का कहना था कि जो काउंसिल के कॉन्स्टिट्यूशन में जो मेंबर्स हैं उसमें हिंदू मेंबर्स को लेकर के कोर्ट क्लैरिफिकेशन चाह रही है।